security aspect, basically, you know very well in GSM architecture, there's one authentication center is present, which is connected with the network subsystem of your GSM architecture, okay, which belongs to network subsystem. In authentication, we have to update the user. So while performing authentication, or while performing the data sending or performing the call connection, we have to verify the user every time. Okay, so this verification is expressed with the help of some IMSI number or some authentication key. Okay, एक key असते याच्यामध्ये save असते internally into this authentication center, and also it verifies the user with the help of IMSI number which is connected with the SIM card. SIM card मध्ये जो IMSI नंबर आहे त्याप्रमाणे त्याचं काय होतं, जे काही व्हेरिफिकेशन आहे ते व्हेरिफिकेशन परफॉर्म केलं जातं. आफ्टर व्हेरिफिकेशन ऑफ सबस्क्रायबर कॉल कनेक्शन और डेटा ट्रान्समिशन इज टेक्स प्लेस. आता हे कशासाठी की जर व्हेरिफिकेशन किंवा सबस्क्रिप्शन युजरचं आयडेंटिफिकेशन किंवा ऑथेंटिकेशन मी चेक केलं नसतं किंवा आपण ती सिक्युरिटी इम्प्लिमेंट केली नसती, इन दॅट केस व्हॉट विल हॅपन, कोणी मेसेज जर मी एखादा सेंड केलेला आहे तो मे बी कोणी पण इंटरनली जे काही हॅकर्स असतात त्या हॅकर्सनी काय केलं असतं, हॅक केलं असतं. सो जनरली जो काही आपला पर्सनल हे मॅटर्स असतात ते पण डिस्क्लोज झाले असते किंवा काही मिलिटरीमध्ये किंवा इतर काही ठिकाणी आपल्याला जे मेसेजेस सेंड करायचे असतात विच शुड बी इन द सिक्युअर फॉर्मॅट. सो इन दॅट केस वी नीड टू व्हेरीफाय द युजर अँड वी नीड टू authenticate the user, then and then you can send the data. So this authentication can be takes place with the help of some algorithms which are used in GSM. Okay, so very first algorithm is your A3 algorithm. So this A3 algorithm is nothing but it has one random key, or one random number is present, okay, to the A3 algorithm. The random number is applied. So this random number is actually received from the authentication center. Okay, so हा authentication center कडनं असतो. म्हणजे इन शॉर्ट काय असतं की सिम्पली तुमचा जो काही सेक्शन आहे A3 चा जो सेक्शन आहे, A3 सेक्शन इज रिलेटेड टू युअर MSC सेंटर. ठीक आहे, MSC कडनं डेटा जातोय. सो MSC च्या इथे इथे जो ऑथेंटिकेशन सेंटर आहे याच्यामध्ये A3 अल्गोरिदम यूज केला जातो या याच्यामध्ये. ठीक आहे, सो A3 अल्गोरिदम मध्ये काय असतं की एक रॅन्डम नंबर असतो. रॅन्डम नंबर जो असतो तो असतो 128 बीटचा. ठीक आहे, 128 बीट रॅन्डम नंबर इज अप्लाइड. आफ्टर दॅट cipher key or the security key is available which is placed. मी ऑलरेडी आर्किटेक्चरच्या वेळेस सांगितलं होतं की ऑथेंटिकेशन मध्ये एक सिक्रेट की असते. दॅट सिक्रेट की इज कन्सिस्ट ऑफ अगेन 128 बीट. सो कॉम्बिनेशन while mixing, when you mix these together, the output of A3 will be your some SRES signal. Okay, so it is nothing but the sign response signal. So sign response signal is generated which is of 32 bit. सो हा काय असतो 32 बीटचा डेटा जनरेट झालेला असतो. सो ही प्रोसेस कुठे होते, दिस प्रोसेस हॅपन्स ऍट दी MSC. सो ही प्रोसेस कुठे होते, MSC कडे होते. सो MSC काय करतो, हा डेटा सेंड करतो ओव्हर दी BTS अँड BSC, म्हणजे ह्या सबस्टेशनला जातो. ठीक आहे, सबस्टेशनला गेल्यानंतर इथे काय होणार आहे, तुम्हाला व्हेरिफिकेशन परफॉर्म करायचं असतं. सो टू दी एअर जेव्हा तुम्ही हा SRES सेंड होतो, जेव्हा तुमचं सिम कार्ड असतं, जो काही सिम कार्ड मध्ये तुम्ही काय केलेलं आहे, परत सिम कार्ड मध्ये पण सिम्पली सिम कार्डला पण एक रॅन्डम नंबर असतो आणि त्याचा इंटरनली एक ऑथेंटिकेशन असतं. म्हणजे आता इकडनं MSC कडनं काय गेलेलं आहे, SRES सिग्नल सेंड झालेला आहे. ठीक आहे, तो कोणाला सेंड झालाय, ओव्हर दी एअर. सो रेडिओ इंटरफेसला सेंड झालाय, मीन्स टू दी बेस स्टेशन. बेस स्टेशनला सेंड झालाय. आफ्टर दॅट at the same time SIM card also the combination of random number and a key takes place. Okay, secret key internally इथे पण एक काय होतं, मग SRES सेंड केला जातो. हा SRES काय होतो, व्हेरीफाय केला जातो. एकदा व्हेरीफाय झाला की मग इकडनं काय होते, एक एक्नॉलेजमेंट सेंड होते व्हाया पेजिंग मेसेज. मी जे सांगितलं की रॅन्डम चॅनल मध्ये पेजिंग चॅनल असतं. सो पेजिंग चॅनल थ्रू काय केलं जातं, मग हा एक्नॉलेजमेंट सेंड केला जातो दॅट व्हेरिफिकेशन इज कम्प्लिटेड. सो व्हेरिफिकेशन कम्प्लीट झालं की MSC ला जे ही इंटरनली प्रोसेस असते the authentication of user. So it depends upon the generation of over the so ही पहिली झाली मेथड.
सेकंड मेथड काय की तुम्हाला एन्क्रिप्शन परफॉर्म करायचं असतं. वी हॅव टू एन्क्रिप्ट दी सिग्नल. सो दिस एन्क्रिप्शन इज टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ सिफर की. So cipher key कशी जनरेट केली जाते? To generate this cipher key, what we have to perform? We have to use next algorithm, nothing but the A8 algorithm. So at A8 algorithm, we perform the A8 and A5 algorithm. We perform the ciphering. So KC is generated, which is nothing but the cipher key. CIPHER, which is nothing but the cipher key. ओके. तो सिफर कीज परफॉर्म. आता पहिलं काम काय केलंय की आपण व्हेरिफिकेशन परफॉर्म केलंय. ठीक आहे. सो ऑथेंटिकेशन कम्प्लीट झाल्यानंतर वी नीड टू मेंटेन दी कॉन्फिडेन्शियलिटी. सो फॉर दॅट पर्पज एन्क्रिप्शन इज नेसेसरी. So this encryption is performed by generating the cipher key. Okay. So cipher key कशी generate केली जाते? With the help of A8 algorithm. So what is A8 algorithm? To the A8 algorithm, again, we are connecting a secret key and the random number. And with the help of that, a cipher key is generated, and that cipher key is applied to A5 algorithm, which is used at the SIM card and which is also used at the base station. सिम कार्ड आणि बेस स्टेशन मध्ये काय असतं? इंटरनली A5 अल्गोरिदम यूज केलेला असतो. A5 अल्गोरिदम मध्ये काय होतंय की तुमचा आलेला डेटा जो काही आहे सिम कार्ड कडनं जो काही कॉल तुम्ही परफॉर्म केलेला आहे तो, आणि ही की काय होते? मिक्सअप होते. की मिक्सअप झाल्यामुळे बट दिस सिफर की इज नॉट अवेलेबल टू ऑल. दिस कॅन बी डिकोडेड बाय करस्पॉन्डिंग ऑथराइज युजर ऑनली. ठीक आहे. सो सिफर की काय असते की हा तुमचा डेटा एन्क्रिप्ट केलेला आहे, कन्वर्ट केलेला आहे. सो डेटा एन्क्रिप्शन इज परफॉर्म. सो विच इज नथिंग बट दी ऑपरेशन परफॉर्म विथ द हेल्प ऑफ बेस स्टेशन, बेस ट्रान्झिव्हर स्टेशन. इथे जे ऑपरेशन मी सांगितलं होतं की एन्क्रिप्शन, मॉड्युलेशन, डिमॉड्युलेशन, whatever it may be, all these type of operations are performed at the BTS. So same operation is performed with the help of A5 algorithm and A8 algorithm. With the help of A8 algorithm, you are going to generate a cipher key, and that cipher key is used at the SIM card and also used at the base station. म्हणजे मोबाईल स्टेशन आणि बेस स्टेशन मध्ये यूज होते. जेव्हा डेटा ट्रान्समिट होतो त्यावेळेस फक्त हा बेस स्टेशन, पर्टिक्युलर बेस स्टेशन काय करतो? त्याला डिक्रिप्ट करतो किंवा एनक्रिप्ट करतो, डिपेंडिंग अपॉन ट्रान्समिशन अँड रिसेप्शन. सो इथे ती त्या पद्धतीने यूज केली जाते. सो दिस इज नथिंग बट दी सिक्युरिटी ऍस्पेक्ट्स युज्ड इन दी GSM नेटवर्क. ओके. सो आता ऍक्च्युअली हे ऑपरेशन कसं परफॉर्म होतं इंटरनली इनटू द आर्किटेक्चर, याच्यामध्ये कसं होतं हे तर आपल्याला कळालं की A3 कडनं एक साइन रिस्पॉन्स सिग्नल जनरेट होतो विच इज ओपन टू ऑल. म्हणजे हा एअर थ्रू सेंड होतो. एअर थ्रू सेंड होऊन काय होतं? इथे फक्त युजर व्हेरिफिकेशन परफॉर्म केले जाईल. आता युजर व्हेरिफिकेशन झाल्यानंतर मला काय करायचंय? कॉल कनेक्शन करायचे किंवा डेटा सेंड करायचा आहे. सो डेटा सेंड करताना मला काय करावं लागेल? इट शुड बी इन टू द encrypted format. So for that purpose, a cipher key generation process takes place, which is performed at the A8 algorithm, and this encrypted data is transmitted with the help of A5 algorithm, which takes place in both SIM card and base station. So encryption कुठे होत आहे? At A5. सिफर की जनरेशन कशात होत आहे? At A8. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, लक्षात ठेवा की सिफर की जनरेशन कुठल्या अल्गोरिदम मध्ये होतं? A3, A8 or A5. So सिफर की जनरेशन is takes place in A8 algorithm. Encryption of data takes place in A5 algorithm. Okay. And data verification or user identification takes place in A3 algorithm. ठीक आहे. सो युजर आयडेंटिफिकेशन किंवा ऑथेंटिकेशन प्रोसेस कुठे होते कम्प्लीट? A3 अल्गोरिदम मध्ये. सो हे 3 पॉइंट्स लक्षात ठेवायचे. At A3 we perform authentication, at A8 we perform cipher key generation, and at A5
स्टेप्स असतात. स्टेप्स कशा होतात की सिम्पली सो इनिशियली जेव्हा समजा रिक्वेस्ट आलेली आहे, आपण अझ्युम करू की रिक्वेस्ट आलेली MSC ला की कॉल इस्टॅब्लिश करायचा आहे इकडनं इकडे. ठीक आहे, कॉल इस्टॅब्लिश करायचा. इन दॅट केस MSC काय करणार आहे, MSC हा सिग्नल कशाला ट्रान्सफर करेल, व्हिजिटर लोकेशन रजिस्टर. व्हिजिटर लोकेशन रजिस्टर काय करेल, इट रिक्वेस्ट टू दी HLR फॉर दी रिक्वायर्ड डेटा. तर रिक्वायर्ड डेटा म्हणजे काय की it has to verify the subscriber or it has to authenticate the user. So for that purpose, HLR will send a request. Okay, HLR will send a request by sending a random number. ठीक आहे. सो ही प्रोसेस साठी काय की सिम्पली डेटा काय होतोय मग A3 अल्गोरिदम परफॉर्म होते. A3 अल्गोरिदम कशात होते, इन टू द MSC परफॉर्म होते. ठीक आहे, मग जो काही HLR कडनं जो डेटा रिक्वेस्ट आलेली आहे, सो तो काय करणार आहे, परफॉर्म सिम्पली HLR विल रिक्वेस्ट फॉर दी IMSI नंबर. IMSI नंबर तो रिक्वेस्ट करेल कोणाकडनं, सिम कार्ड कडनं. ठीक आहे, सो हे करताना तो काय करेल, एक रॅन्डम नंबर जनरेट करेल. दॅट रॅन्डम नंबर विल मिक्स्ड विथ द सिक्रेट की or the security key which is present in the AUC. So त्याचा काय सिग्नल, एक साइन रिस्पॉन्स सिग्नल जनरेट होईल. That sign response signal will send over the air to the base station. ठीक आहे, after that from base station, at base station again a same signal is received from the SIM card. Okay, same signal will received from the SIM card. मग SIM card कडनं पण सेम प्रोसेस होईल. जो इकडनं प्रोसेस झालेली असेल, जेव्हा हे दोन्ही पण इकडनं आलेला डेटा, ठीक आहे, आणि इकडनं आलेला डेटा जेव्हा दोन्ही मॅच होतील, त्यावेळेस काय होत आहे की मग BTS किंवा BSC काय करेल, एक एक्नॉलेजमेंट सेंड करेल. कोणाला सेंड करेल, टू दी HLR. So HLR will acknowledge that the authentication process will completed and this HLR will acknowledge to it to the MSC. So ही प्रोसेस कंप्लीट झाल्यानंतर ऑथेंटिकेशन प्रोसेस कंप्लीट झाली. नाव द कनेक्शन इस्टॅब्लिशमेंट विल टेक्स प्लेस. सो कनेक्शन इस्टॅब्लिशमेंट साठी काय करणार आहे, सिम्पली we have to first generate the cipher key. So how cipher key is generated? So from BTS a signal is sent. आता कनेक्शन इस्टॅब्लिश करायचंय म्हटल्यानंतर काय येणार आहे की BTS कडनं रिक्वेस्ट जाणार आहे की जस्ट इस्टॅब्लिश दी कनेक्शन टू दी करस्पॉन्डिंग कॉन्टॅक्ट नंबर. जो काही नंबर असेल त्याला आपण डायल केलेला असेल फोन, त्याच्याशी इस्टॅब्लिश करण्याची परत BTS कडनं एक रिक्वेस्ट सेंड. रिक्वेस्ट सेंड झाल्यानंतर पुढचा प्रोसेस काय होणार, सिम्पली की त्याच्यामध्ये A5 अल्गोरिदम परफॉर्म होईल. A5 अल्गोरिदम मध्ये काय होत आहे की जो काही सिक्रेट की आहे किंवा सिफर की जनरेशन परफॉर्म होते. सॉरी, A8 अल्गोरिदम मधनं जी काही सिक्रेट की जनरेट केली होती आणि आलेला सिग्नल दोन्ही पण काय करणार आहे, तो मिक्स करणार आहे आणि एन्क्रिप्टेड डेटा सेंड होईल. ठीक आहे, सो एन्क्रिप्टेड डेटा काय जाणार आहे, टू दी MSC जाणार. सो MSC कडनं पण सेम ऑपरेशन परफॉर्म होणार आहे. ठीक आहे, जसं इकडनं इकडे आलेला डेटा, इकडनं त्याने रिक्वेस्ट सेंड केली, त्यावेळेस तो काय झाला, एन्क्रिप्टेड डेटा आला. हा एन्क्रिप्टेड डेटा आपल्याला काय करायचं आहे, डिक्रिप्ट करायचं आहे आणि कॉल पुढे काय करायचं आहे, फॉरवर्ड करायचं आहे किंवा कॉल इस्टॅब्लिश करायचा आहे. सो कॉल इस्टॅब्लिश करताना जो काही एन्क्रिप्टेड डेटा होता तो इथे डिक्रिप्ट करायचा आहे. तो डिक्रिप्ट करण्यासाठी ऑलरेडी इकडनं काय केलेलं आहे, MSC मध्ये A8 अल्गोरिदम कडनं एक सिफर की जनरेट झाली. ही सिफर की आणि इकडनं रिसिव्ह झालेली सिफर की दोन्ही पण काय केले जातात, व्हेरीफाय केले जातात. मग ती सिफर की काय करू, रिमूव्ह करून डेटा डिक्रिप्शन परफॉर्म होता आणि MSC कडनं तो डेटा काय जातो, सेंड केला जातो, सिग्नल सेंड केला जातो आणि मग तुम्हाला काय येतं, मेसेज येतो किंवा तुम्ही समोरच्याचं बोलणं ऐकू शकता किंवा ह्या ज्या पुढच्या प्रोसेस रिंग मोडला जातो कॉल, या सगळ्या ज्या प्रोसेस आहेत त्या परफॉर्म होतात. ठीक आहे, सो या मनाने स्टेप वाईज प्रोसिजर परफॉर्म होत असते प्रत्येक वेळी. सो सिफर की इज सिक्रेट की and which is only available at transmitter and received section. सो सिफर की कोणालाही ती एनक्रिप्ट किंवा डिक्रिप्ट करता येत नाही, ती पर्टिक्युलर युजरलाच ती एनक्रिप्ट किंवा डिक्रिप्ट केली जाते. सो तिचं काय लिमिट की ही जी सिक्युरिटी अवेलेबल टू ऑल ही पब्लिक की असते. सो सिम्पली अजून करायचं का, दिस वन इज युअर पब्लिक की अँड दिस वन इज युअर प्रायव्हेट की. ठीक आहे, प्रायव्हेट की आहे. सो ही
फक्त पर्टिक्युलर युजरला किंवा ऑथेंटिकेटेड युजरलाच नोन असते आणि त्यांच्याकडेच ती अवेलेबल असते. पण ही जी असते ही प्रत्येकाकडे अवेलेबल असते. सो डबल तुमचं काय होतं इथे, डेटा सिक्युरिटी ट्रान्समिशन होते किंवा एन्क्रिप्शन परफॉर्म होते. ठीक आहे, कळतंय, समजतं सगळ्या. समजलं का? दोन टाईपचे लक्षात ठेवायचं. सिक्युरिटी ऍस्पेक्ट्स इन जीएसएम, वी हॅव टू फर्स्ट ऑथेंटिकेट द युजर अँड देन वी आर गोइंग टू एन्क्रिप्ट द डेटा. म्हणजे दोन टाईपचे ऑपरेशन्स परफॉर्म होतात. फर्स्ट इज युअर ऑथेंटिकेशन अँड सेकंड वन इज युअर कॉन्फिडेन्शियलिटी. ठीक आहे, सो हे दोन सर्व्हिसेस आहे किंवा सिक्युरिटी सर्व्हिसेस आहे, ते जनरली प्रोव्हाइड केल्या जातात. ठीक आहे, त्यासाठी पहिले ऑथेंटिकेशन साठी काय केलं जातं, वी आर युझिंग A3 अल्गोरिदम for the authentication purpose where a signed response signal is generated both at the mobile station and base station. दोन्ही स्टेशनला परफॉर्म केले जातात आणि ते व्हेरीफाय केले जातात. मग ट्रान्समिट झालेलं असेल म्हणजे मोबाईल कडनं बेस स्टेशनला सिग्नल गेलेला असेल तर बेस स्टेशन कडनं इकडे काय जाणार आहे, एक्नॉलेजमेंट सेंड होईल. जर इकडनं इकडे गेला असेल तर हा सेंड करेल, एक्नॉलेजमेंट सेंड करेल. प्रत्येक वेळी काय करतात ते व्हेरिफिकेशन परफॉर्म करतात. ही की असते ही ओपन टू ऑल असते, कारण एक जनरल नंबर असतो, एक रॅन्डम नंबर आणि मिक्सिंग असते. इंटरनल जी की असते ती अवेलेबल टू ऑल युजर असते. ही कोणी पण हॅक करू शकते इन शॉर्ट इझिली. असं अझ्युम करा मी सांगते हा. ही पब्लिकली अवेलेबल असते, इझिली डिकोडिंग की असते. पण आपल्याला पुढे काय करायचंय, कॉल इस्टॅब्लिशमेंट ऑथेंटिकेशन परफॉर्म केल्यानंतर आपल्याला काय करायचंय, वी हॅव टू इस्टॅब्लिश दी कनेक्शन. सो इस्टॅब्लिशमेंट साठी काय करावं लागते, वी हॅव टू परफॉर्म first of all generation of cipher key. So cipher key is generated with the help of A8 algorithm, and that cipher key is used at again at mobile SIM, that means mobile station, and again at base station. दोन्हीकडे पण यूज केली जाते. So when the signal is transmitted from mobile station to base station, then in that case what we have to perform, the data is sent in the encrypted format to the base station, and at the base station again data is decrypted with the help of KC, which is generated with the help of 8 algorithm. So KCचा व्हेरिफिकेशन करून मग डेटा काय केला जातो, डिक्रिप्ट केला जातो ना, and that data will transmitted to corresponding युजर और सबस्क्रायबर ज्याला आपण कॉल केलेला असतो. पुढे कोणतेही नेटवर्क असू शकतं, तुमचे PSTN, ISDN, पॅकेट नेटवर्क, एनिथिंग इट मे बी, त्याला आपण काय करतो, डेटा सेंड करतो. सो या मॅनरने ऑपरेशन परफॉर्म होता. सो मेजर पॉइंट्स लक्षात काय ठेवायचे तुम्हाला, की A3 अल्गोरिदमला ऑथेंटिकेशन आहे, देन A8 अल्गोरिदमला सिफर की जनरेशन आहे आणि A5 अल्गोरिदमला एन्क्रिप्शन आहे. हे 2-3 पॉइंट्स तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत. येते का लक्षात की नाही समजत आहे? येस और नो? हो मॅम. नो? नाही समजलं? हा, आणि बिट व्हॅल्यू नोट डाऊन करायची आहे. सिक्युरिटी कीज ऑफ 128. वेळी काय
सेंटर नेहमी एक त्याचा रॅन्डम सिग्नल, SRES सिग्नल आणि सिपर की जनरेशनचं काम करत असतं. प्रत्येक IMSI म्हणजे काय, की त्याला जो काही कॉल कनेक्शन करायचं की इस्टॅब्लिश करायचं, म्हणजे मी नंबर डायल करते म्हणजेच काय, की करस्पॉन्डिंग जो काही XYZ पर्सन आहे, XYZ पर्सनचा पण काहीतरी IMSI नंबर असणार आहे, बरोबर आहे. तो IMSI नंबर कोण रिसिव्ह करतंय, ऑथेंटिकेशन सेंटर रिसिव्ह करतंय की कॉल इस्टॅब्लिश करायचा आहे. आणि कॉल इस्टॅब्लिशमेंटचं काम कोण करतंय, MSC करत असतो. कंटिन्युअसली तो स्विचिंग करत असतो की MSC व्हेरीफाईज करस्पॉन्डिंग युजर आणि मग त्या करस्पॉन्डिंग युजरशी कनेक्शन परफॉर्म करत असतं, कॉल प्रोसेस होते. सो MSC आपल्याला काय करून देत असतो, कॉल कनेक्ट करून देत असतो. पण MSC कॉल कनेक्ट करण्यापूर्वी ऑथेंटिकेशन युजरला हा डेटा काय केला जातो, सेंड केला जातो. कशा थ्रू सेंड केला जातो, विथ द हेल्प ऑफ HLR. होम लोकेशन रजिस्टर काय करत असतो, कंटिन्युअसली IMSI नंबर ऑथेंटिकेशन सेंटरला सेंड करतो आणि किंवा ऑथेंटिकेशन सेंटर मध्ये जी काही सिक्युरिटी की आहे, म्हणजे याच्यामध्ये काय असते, सिक्युरिटी की असते, बरोबर. ऑथेंटिकेशन सेंटर मध्ये एक सिक्युरिटी की असते त्या पर्टिक्युलर नेटवर्कची पर्टिक्युलर सिक्युरिटी की असते. प्लस मोबाईल स्टेशन कडनं जेव्हा कॉल येतोय, कॉल मी डायल केलेले, अजून घेता की मी कोणाला तरी कॉल केलाय, फॉर एक्झाम्पल इथे कोण प्रेझेंट आहे, प्रणवला कॉल केला. सो प्रणवचा काय जो IMSI नंबर आहे तो कोणाला सेंड होणार आहे, व्हाया एअर टू दी, तो येताना जो काही VLR आहे, येणारे कॉल डायरेक्टली HLR मध्ये सेव्ह नसतात, ते आधी काय जातात, टेम्पररी लोकेशन म्हणजे विजिटर लोकेशन मध्ये जातात. विजिटर लोकेशन काय करणार, फर्स्ट ऑफ ऑल इट विल रिक्वेस्ट फॉर दी ऑथेंटिकेशन, ठीक आहे. सो VLR काय करेल, आलेला जो IMSI नंबर आहे तो IMSI नंबर काय केला जाईल, रिसिव्ड IMSI नंबर हा VLR कडनं HLR ला सेंड केला जाईल, ठीक आहे. सो VLR कडनं जेव्हा HLR ला सेंड होतोय, ज्यावेळेस हे म्हणजे काय करा, अझूम करा की हा प्रणवचा नेटवर्क आहे, ठीक आहे. मग प्रणवच्या नेटवर्क मध्ये कोण डिरेक्टरी मध्ये जर माझा नंबर सेव्ह असेल तर त्याला काय होणार आहे, HLR च्या लोकेशन मध्ये तो ऑथेंटिकेट होईल. तो ऑथेंटिकेट कसा केला जातो, मग की यात माझ्याकडचा जो की आणि IMSI नंबर किंवा जो काही रॅन्डम नंबर आहे, दोघांचं काय होतं, मिक्सिंग होतं. आणि जो काही साइन रिस्पॉन्स सिग्नल जनरेट होतोय, तो रिस्पॉन्स सिग्नल कुठून होतोय, सेंड होतोय परत HLR कडनं VLR ला दिला जातो. VLR काय होतोय की हा सिग्नल परत ऑथेंटिकेशन पर्पज साठी सेंड करतो. कोणाला सेंड करतो, ओव्हर दी एअर. सो ऍट द सेम टाइम माझ्याकडनं जो काही नंबर डायल झाला होता, जो प्रणवचा नंबर होता, तो प्रणवचा नंबर प्लस प्रणवकडे आलेला माझा नंबर, या दोघांचं काय, दोघांकडे काय, एक रॅन्डम नंबर आहे प्लस एक सिक्रेट की आहे. माझ्या नेटवर्ककडे एक सिक्रेट की आहे, प्रणवच्या नेटवर्ककडे सिक्रेट की आहे. दोघांचं मिक्स झाल्यानंतर काय होतं, SRES साइन रिस्पॉन्स सिग्नल जनरेट होतो. सो हा SRES नंबर काय होतो, इथे व्हेरीफाय केला जातो. कुठे, ऍट दी बेस स्टेशन कंट्रोलर. एकदा व्हेरीफाय झाला की अक्नॉलेजमेंट सिग्नल सेंड होतो कोणाला, VLR ला. VLR काय करतो, ऑथेंटिकेशन परफॉर्म होतं. मग हे ऑथेंटिकेशन व्हेरीफाय झाल्यानंतर मग काय होती पुढची प्रोसेस, कॉल इस्टॅब्लिशमेंटची. सो कॉल इस्टॅब्लिशमेंट होतं म्हणजे काय होतंय, आता प्रणवचा फोन काय झालाय, रिंग मोडला गेलेला आहे. सो प्रणवच्या फोनवर माझा नंबर डिस्प्ले होतो, ठीक आहे, की हा देशमुख मॅडमने कॉल केलेला आहे. सो कॉल आल्यानंतर तो काय करतोय, रिसिव्ह करतोय. रिसिव्ह केल्यानंतर आमचं कम्युनिकेशन होतंय. सो कम्युनिकेशन होताना बोलताना काय होणार आहे, सिम्पली की हा काही जर डेटा आहे, हा डेटा सिक्रेटली ट्रान्समिट झाला पाहिजे. सो पुढे मला परफॉर्म काय होतं, इंटरनली अ सिफर की जनरेशन इज टेक्स प्लेस आणि इन्क्लुडिंग टू दॅट जेव्हा मी हा डेटा आपला हा ट्रान्समिट होतोय, हा सिफर की मिक्स होऊन एन्क्रिप्ट केला जातो ओव्हर दी एअर. जेव्हा तो स्टेशन कडनं म्हणजे एका टॉवर कडनं दुसऱ्या टॉवर कडे जाते किंवा एका नेटवर्क मधून दुसऱ्या नेटवर्क मध्ये जातोय, हा डेटा जाताना काहीतरी कोडिंग मध्ये जातोय. कोडिंग म्हणजे काय, डिजिटल फॉर्मॅट मध्ये जातोय, म्हणजे 1010च्या फॉर्मॅट मध्ये जातोय. हा जेव्हा 1010च्या फॉर्मॅट मध्ये जातोय, हा विथ मिक्सिंग ऑफ केसी, हा काय होतोय, सिम्स लाईक अ नॉइझी सिग्नल. हा नॉइझी सिग्नल सेंड होतो, म्हणजेच काय, एन्क्रिप्टेड सिग्नल सेंड होतो. आणि मग इथे परत तो काय केला जातो, डिकोड केला जातो. डिकोड कसा केला जातो, विथ द हेल्प ऑफ अगेन वॉडेल MSC कडे परत इथे काय टेक्स्ट झालेलं असतं ते परत डिकोड केलं जातं. डिकोड करून मग प्रणवला माझा आवाज क्लिअरली ऐकायला येतो. इट्स गुड क्वालिटी. सो विदाउट रिलीजिंग दी डेटा और विदाउट
हॅकिंग दी डेटा यू कॅन सेंड दी सिग्नल प्रॉपरली. ठीक आहे. सो हे आपलं कम्युनिकेशन काय झालं, सिक्युअरली परफॉर्म झालेलं आहे. सो दिस इज नथिंग बट द ऍक्च्युअल एन्क्रिप्शन मेथड ऑर द ऑथेंटिकेशन. आता समजतंय?